नमस्कार, मी लौकिक चंद्रकांत विलासी पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सो चॅप्टर 1 आपण कंप्लीट केलेला आहे, लिव्हिंग रूम. आता आपण चॅप्टर 2 कडे वळूयात. तर चॅप्टर 2 चा सब्जेक्ट असेल बेडरूम. तर बेडरूमचा कलर सिलेक्शन कसं करायचं, तर घाबरू नका, मी आहे तुमच्यासोबत, मी नक्कीच तुम्हाला हेल्प करेन. सो बेडरूमचं कलर सिलेक्शन कसं करायचं, तर आता जनरली काय होतं, लोकांचं एक वॉर्डरोब वगैरे रेडी असतं, म्हणजे लाईक फर्निचर रेडी असतं. तर मग प्रश्न पडतो की आता मी कलर कोणता घेऊ, त्याच्यासोबत कलर कोणता मॅच करू. कारण की बेसिकली लोक काही करतात की शोरूम मधून डायरेक्ट परचेस करतात, कारण की ते कधी कधी स्वस्तही पडतं. सो लोक ते परचेस करतात. मग परचेस केल्यानंतर प्रश्न पडतो की आता मला याला मॅच कसं करू मी कलर. तर जनरली काही लोक पिंक कलर यूज करतात, की एक बेडरूम बोलला की. बट ते कसं, तर मी आधीही बोललो की डार्क कलर तुम्ही जनरली यूज नका करू बेडरूम मध्ये. कारण की काही होतं कोणत्याही रूम मध्ये, कारण की काय होतं, डार्क कलर आहेत ना, तुमच्या रूमचं जो एरिया असतो, जो व्हॉल्यूम असतो, तो कमी करतो. म्हणजे तुम्हाला ते दिसताना रूम खूप छोटा वाटून जातं. तेच जर तुम्ही ब्राईट कलर यूज कराल तर नेहमी बघा, तुम्ही ब्राईट कलर यूज केला की तुम्हाला रूम मोठा वाटतो. भलेही तो मोठा नसेल तरी पण तो दिसायला विजन तुमचं असं वाटतं की अरे खूप मोठा रूम आहे. सो ते अवॉइडच करा डार्क कलर. तर जनरली एक बेसिक शेड मी तुम्हाला सांगेन की जसं मी चॅप्टर 1 मध्ये पण सांगितले आहे, एशियन पेंटची शेड आहे L160. ती बेसिक शेड आहे, व्हाईट कलर आहे, एकदम क्रीम, लाईट क्रीम बोलू शकता तुम्ही. सो तो कलर कोणत्याही फर्निचरला तुम्ही इझिली तो मॅच होऊन जातो. सो ते एक इझी होऊन जातं की कोणत्याही फर्निचर तुम्ही आणलं तर तुम्ही तो कलर यूज करू शकता. कारण की होतं की आजकालचे बेडरूम पण एवढे मोठे नसतात, तर त्याच्यामुळे आपलं अर्ध कव्हर तर बेडरूम आपलं फर्निचरनेच होतं. सो जो बॅलन्स वॉल जी राहते त्याच्यात पण आपण जर डार्क कलर केला तर अजून तुमचा रूम असा तो छोटा वाटणार. सो ते अवॉइडच करा कोणताही डार्क कलर यूज करायचा. आणि बाकी तुम्हाला जर तुमचा बेडरूम खरंच एकदम एकदम मोठाच आहे तर त्याच्यासाठी मी कॉम्बिनेशन दिले आहे काही, ते तुम्ही व्हिडिओच्या एंडिंगला, तर मी नक्कीच जसं लास्ट टाइम शेअर केलं तसं मी आत्ताही शेअर करीनच. एक कॉम्बिनेशन्स केलेले आहेत की कलरचे, की कोणता डार्क कलर सोबत कोणता कलर माझा मॅच होईल. किंवा माझं काही पॅनेलिंग आहे, जनरली बेडच्या मागे लोक पॅनेलिंग करतात, तर त्या पॅनेलिंग सोबत मला कुठलं मॅच होईल. किंवा ते कलर तुम्ही कुशनलाही यूज करू शकतात, लाईक तुम्हाला ती एक थीम बनवायची असेल तर. सो एक इझी होऊन जाईल. आणि जास्त काही बेडरूममध्ये आपण करू नाही शकत, कारण की जास्त जर तुम्ही कलर यूज केलात तर मग मी जसं बोललो तसंच होणार की कॉम्पॅक्ट होऊन जाणार. आणि काही वेळा एक वास्तूप्रमाणेही लोक जातात, तर वास्तूप्रमाणे गेलात तरी मी जसं बोललो की एक वॉल कोणती तरी तुम्ही डार्क करू शकता, बट मोठी वॉल सिलेक्ट नका करू. मोस्ट ऑफ द वॉल जर डार्क करायची असेल तर एक छोटा पॅच वगैरे असेल तर ठीक आहे, ते दिसायलाही चांगलं दिसतं. आणि त्याच्याबरोबर तुमचं बाकी बेड वगैरेही तुम्ही मॅच करू शकता. सो इतकंच मी सांगेन तुम्हाला. बाकी काही एवढं असं हे नाहीये बेडरूमचं कलर सिलेक्शनमध्ये चॅलेंज. सो मला फॉलो करायला विसरू नका. सो थँक्यू.